प्रॉब्लेम सेट नंबर 2 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 11 पासून खाली सगळे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिसतील. तर ते वर्ड प्रॉब्लेम आपण अगोदर कंप्लीट करूया. त्यातला 11 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे वाचा. मुकुंदा possesses ₹50 मोर दॅन व्हॉट द सागर हॅव. दॅन शब्दानंतर कोण आलेला आहे? सागर. मुकुंदाकडे सागरपेक्षा ₹50 जास्त आहेत. मग यामध्ये एक्स कोणाला मानायचं? तर सागरला. म्हणून इथं लिहायचं लेट दी अमाउंट हॅव सागर, किंवा मग असं वाक्य होईल लेट अमाउंट possessed by सागर. सागरकडे असणारी अमाउंट आपण ₹X मानू. सागर जवळील रक्कम X मानू. पुढे बोला अमाउंट possessed by मुकुंदा, आणि मुकुंदाकडे असणारी रक्कम ₹50 जास्त, म्हणजे काय होणार बोला पटकन. X + 50. मुकुंदाकडे रक्कम X + 50 असं लिहा. पुढे बाय गिवन कंडिशन, दिलेली कंडिशन काय म्हणते बघा तुम्हाला. दिलेल्या अटीनुसार द प्रोडक्ट ऑफ द अमाउंट दे हॅव, त्या दोघांकडे जेवढा काही पैसा आहे या दोघांचं जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार केला तर तो 15,000 येतो. ठीक आहे. म्हणून आपण इथे लिहूया पहिली रक्कम X, दुसरी रक्कम X + 50, यांचं मल्टिप्लिकेशन ते म्हणतात 15,000 येतं. टू बी कंटिन्यू. बोला X ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. x² + 15 × x 50x, हा प्लस 15,000 अलीकडे आल्यावर झाला -15,000 = 0. आता मला सांगा 15,000 चे असे फॅक्टर पाडा की डिफरन्स 50 चा असला पाहिजे. मग एवढं कशाला बोलायचंय, डायरेक्ट सांगा. याचे फॅक्टर आय थिंक असे पडतील 150 आणि 100, कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15,000 येतं आणि दोघात गॅप पण कितीचा आहे बघा, 50 चा आहे. प्लस मायनस ला फॅक्टर काय असतात, प्लस मायनस. आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहायचे, म्हणजे गणित असं झालं. बोला x² प्लस, बोला इथला आकडा 150x - 100x लिहिलं, मायनस कोपऱ्यात 15,000 = 0. टू बी कंटिन्यू. दोन दोनचं ग्रुपिंग करा. या दोघात कॉमन आहे x, ब्रॅकेट मध्ये राहिले x + 150 मायनस या दोघांमधून 100 कॉमन घ्या आणि हाच ब्रॅकेट पलीकडे लिहा x + 150. बोला दोन्ही पण ब्रॅकेट कसे आले तुमचे, सेम. दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणून x + 150 आणि इन अनदर ब्रॅकेट राहिलेला नंबर x मायनस किती 100 = 0. म्हणजेच बोला x + 150 = 0 और x - 100 = 0. म्हणजेच बोला x = 100 आणि इकडे x = -150. ही व्हॅल्यू काय आली, अनएक्सेप्टेबल. म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं ₹100. आता खाली फक्त ही दोन स्टेटमेंट लिहा. बोला काय काय लिहिणार. अमाउंट possessed by सागर. सागरकडील रक्कम आम्ही X मानली होती, म्हणजे सागर किती रुपये घेऊन फिरत होता, ₹100. सागर जवळील रक्कम. आणि खाली काय लिहायचं बोला, अमाउंट possessed by मुकुंदा. ती होती x + 50, म्हणजेच बोला 100 + 50, म्हणजेच बोला तो किती रुपये घेऊन फिरत होता, 150. एवढं सोपं एक्झाम्पल होतं तरी त्यांनी याला स्टार एक्झाम्पल म्हणले. स्टार म्हणजे हे परीक्षेला येऊ शकतं 3 मार्कांसाठी. अतिशय सोपं. फॅक्टर तर सगळ्यात सोपे होते याचे. सगळ्यांच्या लक्षात आले, लिहून टाका. 12 नंबरचा क्वेश्चन सुद्धा त्यांनी स्टार क्वेश्चन म्हणून दिलेला आहे. क्वेश्चन जर बारकाईने वाचला तर इथे 2 नंबर आहेत. एक आहे तुमचा स्मॉलर नंबर आणि दुसरा आहे ग्रेटर नंबर. ते म्हणतात दोन्ही नंबरच्या स्क्वेअर मधला डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय रे बाळांनो, फरक. तो
तो 120 चा आहे. मग आता इथे प्रश्न पडतो की स्मॉलर आणि ग्रेटर नंबर काय कन्सिडर करायचा. मग आता तुम्ही जर नीट वाचलं एक्झाम्पल मध्ये तर स्मॉलर नंबर इज ट्वाइस दॅन दी ग्रेटर नंबर असं वाक्य. मग आपण एक काम करूया, लेट ग्रेटर नंबर बी एक्स, म्हणजेच मोठी संख्या एक्स मानू असं लिहूया. ठीक. आता हे वाक्य वाचा, त्यांनी काय लिहिलेलं आहे. वाक्य असे की दी स्क्वेअर ऑफ ए स्मॉलर नंबर, म्हणजे स्मॉलर नंबरचा स्क्वेअर हा ट्वाइस दी ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबरच्या ट्वाइस एवढा असतो, म्हणजे दुप्पटी एवढा असतो. मराठीमध्ये पण वाक्य आहे बघा, मोठ्या संख्येच्या वर्गाच्या दुप्पट आहे लहान संख्येचा वर्ग. म्हणजेच मी इथं असं लिहू शकतो, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पट आहे. मग आता तुम्हीच मला सांगा, आपल्याला तर एकच नंबर माहिती आहे ना, कोणता, ग्रेटर नंबर. तो पलीकडे लिहून टाका, 2 च्या खाली 2, ग्रेटर नंबरच्या ऐवजी लिहिलं x. मला सांगा अलीकडे काय राहिलं पटकन, स्मॉलर नंबरचा वर्ग, बरोबर आहे ना, स्मॉलर नंबरचा स्क्वेअर राहिलं. आता एक काम कर, टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढ. मला सांग वर्गमूळ काढल्यावर इथं जो हा स्क्वेअर केलाय तो स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे शिल्लक काय राहिलं, स्मॉलर नंबर, फक्त शब्द शिल्लक राहिला. इज इक्वल टू, या पलीकडच्याच पण स्क्वेअर रूट काढायचं, पण हे दोन्हीही नंबर कोणाचेही स्क्वेअर नसतात, त्याच्यामुळे तो संपूर्ण नंबर रूट मध्ये तसाच राहील. म्हणजेच तुमची लहान संख्या एवढी आली. बोला किती आली, √2x. आणि लार्जर नंबर काय आला होता, x. हीच फक्त गणितामध्ये आयडिया क्लिअर कळली पाहिजे की मी कशा पद्धतीने सोडवलं. ही त्यांनी दिलेली कंडिशन होती, स्मॉलर नंबरचा स्क्वेअर हा ग्रेटर नंबरच्या दुप्पट आहे, मग मी ग्रेटर नंबरची दुप्पट लिहिली 2x. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर तसाच राहिला, टेकिंग स्क्वेअर रूट. इथं राहिला स्मॉलर नंबर शब्द, पलीकडे अख्खी संख्या रूट मध्ये केली. आता बाय गिवन कंडिशन ते म्हणतात दोघांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स, हे काही दिलेलं आहे. द डिफरन्स बिटवीन दी स्क्वेअर इज 120. आता स्क्वेअरचा डिफरन्स करताना नेहमी पुढे कुठला नंबर लिहिला पाहिजे, ग्रेटर. ग्रेटरला काय मानलंय, x, म्हणजे x चा स्क्वेअर मायनस दुसरा स्मॉलर नंबर, बोला किती आलाय तुमचा, √2x, त्याचा स्क्वेअर. या दोघांमधला डिफरन्स आहे 120. हे रूट हे पूर्ण x पर्यंत आहे, फक्त 2 ला नाहीये, संपूर्णच नंबरला रूट आहे तुमचं, बरोबर आहे. पुढे जाऊया, एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर तुम्हाला पण माहिती आहे, या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. सोप्या भाषेत आतली ही टोपी निघून जाते, शिल्लक काय राहिलं, 2x. हा प्लस आहे, अलीकडे आल्यावर -120 इज इक्वल टू 0. 120 चे असे फॅक्टर पाडा की डिफरन्स 2 चा असला पाहिजे. कॉमन सेन्स आहे, 12 10 20 असेल, 12 10 जा. मायनस मायनस त्या तक्त्यात बघायचं, मायनस मायनस येतं मायनस प्लस, आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहायचे. म्हणजे बोला गणित कसं होईल, x² -12x + 10x -120 इज इक्वल टू 0. घ्या कॉमन, इथून पुढचं गणित आता येतं तुम्हाला, x -12 0, x -12 0. सेपरेट करा, x -12 in another bracket x + 10 0. हा -12 पलीकडे गेल्यावर +12 आला आणि हा +10 पलीकडे गेल्यावर -10 झाला. ही व्हॅल्यू काय येणार बोला, अनएक्सेप्टेबल, अग्राह्य आली, बरोबर आहे ना मुलांनो. याचाच अर्थ मला सांगा, तुम्ही ज्याला ग्रेटर नंबर मानलं होतं, मोठी संख्या x मानली होती ना तुम्ही, ती किती आली, 12.
आणि हे बघा इथं स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्या, स्मॉलर नंबर म्हणजेच लहान संख्या तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये 2x मानली होती, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 2 into 12 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 24 आली. क्वेश्चन संपला. म्हणजे मोठी संख्या आहे 12 आणि लहान संख्या आहे स्क्वेअर रूट मध्ये 24. त्याचे फॅक्टर पाडा किंवा नका पाडू, एवढंच लिहिलं तरी चालतं. लिहून टाका. क्वेश्चन नंबर 13 मध्ये बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे. रंजना वॉन्ट टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस. रंजना नावाच्या एका मॅडमने 540 ऑरेंजेस म्हणजे संत्री वर्गामध्ये वाटण्यासाठी आणली मुलांना. आणि मॅडम वर्गात संत्री घेऊन आल्या. ते कळलं की वर्गात आहे त्या मुलांपेक्षा पळत पळत बाहेरनं 30 मुलं आली. आता त्याच्यामुळं काय घडलं आपण हे गणित थोडं वेगळ्या पद्धतीने बघूया. 2 दिवस त्या आल्या असं कन्सिडर करूया. पहिल्या दिवशी मॅडम आल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला संत्री वाटली आणि त्या निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी शेजारच्या वर्गात सुद्धा कळलं की या वर्गामध्ये मॅडम येतात आणि संत्री वाटतात. त्यामुळे मॅडम आल्याबरोबर बाहेरच्या वर्गातून म्हणजे पलीकडच्या वर्गातून 30 मुलं पळत पळत वर्गात आली. त्याच्यामुळे परिणाम कुणावर झाला तुम्हालाही माहितीये. जी मुलं या वर्गात बसली होती काय घडलं त्यांच्या बाबतीत, त्या प्रत्येकाला वाचा इथं 3-3 संत्री कमी मिळाली आदल्या दिवशीपेक्षा. मग सांगा या वर्गाचा पट किती होता. हे सगळं जाऊ द्या, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. समजा मॅडम ऐवजी मीच आलो संत्री घेऊन. किती संत्री आणली 540 आणि आपल्या वर्गाचा पट आहे 60. किती पट आहे 60. तर तुम्हीच मला सांगा प्रत्येक मुलाला सगळी वाटून टाकायची. तर प्रत्येक मुलाला किती संत्री मिळतील काढण्यासाठी या टोटल नंबरला तुम्ही कितीने डिवाइड करणार. 60 ने 0 ला 0 कॅन्सल, 6 9 जा 54, 96 54. म्हणजे बघा पहिल्या दिवशी आपल्या वर्गाचा पट जर 60 असला तर प्रत्येकाला किती किती संत्री मिळू शकतील. 9 संत्री आरामात मिळतील. पुढचं वाक्य 540 संत्री परत एकदा मी घेऊन आलो. मात्र मी येतोय हे कळल्यावर बाहेरनं 30 जण पळत आली. मला सांगा पहिली वर्गात बसलीत किती 60, बाहेरनं पळत किती आली 30. 60 आणि 30 90. भाग लावा 90 नी. 0 ला 0 कॅन्सल, 9 7 54. चेक करा. पहिल्या दिवशी 9 संत्री मिळत होती, आज 6 संत्री प्रत्येकाला मिळाली. म्हणजे प्रत्येकाला किती संत्री कमी मिळाली 30. मला यातनं एवढंच सांगायचंय की तुम्ही जे काही वाटायला आणलंय, आता तुम्ही थोड्या वेळाने एक पीडीएफ चालू केलं ना सोडवायला, त्याच्यामध्ये तो केळी वाटतो, बनाना घेऊन आलेला आहे. मग संत्री असो बनाना असो ते वर लिहायचं आणि नंबर ऑफ स्टुडंट्स खाली लिहायचं. ठीक आहे, उत्तराला सुरुवात करूया. लेट नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू x. विद्यार्थ्यांची संख्या x मानू. ठीक आहे, मी डायरेक्ट गणिताला सुरुवात करतोय. बघा तुम्हाला समजतंय का. बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार मला सांगा पहिल्यांदा संत्री किती 540 डिवाइडेड बाय वर्गात मुलं किती होती x लिहिलं. दुसऱ्या दिवशी संत्री 540च, मात्र मुलं वाढली. कितीने वाढली रे बाळा 30 ने. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या मुलांची संख्या x + 30. अगदी बरोबर. मला सांगा पटकन उत्तर द्या, तिथं बघून सांगितलं तरी चालेल. संत्री प्रत्येकाला कधी जास्त मिळायची, अगोदर का मुलं वाढल्यावर. व्हेरी गुड, अगोदर मिळायची. मग मला सांगा अगोदरच्या दिवसाची संत्री आणि मुलं वाढल्यावर मिळणारी संत्री, या दोघात गॅप किती संत्र्यांचा आहे, तिघांचा. 3 ऑरेंजेस कमी मिळायला लागले. कमीला शब्द कोणता असतो मायनस, म्हणून इथं मायनसचं साइन आलं. हे रेल्वेच्या गणितासारखंच गणित आहे का. आठवलं का काय, रेल्वेच्या एक्झाम्पल मध्ये वर डिस्टन्स असतो,
खाली स्पीड असतं. इथं तुम्ही केळी वाटायला आणा, ऑरेंजेस आणा, ती वर लिहायची आणि नंबर ऑफ स्टुडंट्स खाली लिहायचे. अगदी बरोबर. चला पुढे कॉमन घ्या. 540 कॉमन इन ब्रॅकेट. इथं काय राहिलं मग 1/x मायनस पलीकडे 1/x प्लस 30 इज इक्वल टू 3 लिहिलं. तुम्हाला पण माहिती आहे हा 540 आता पलीकडे जातो, त्याला अगोदर पलीकडे नेऊन फेकून देतो. हे बघा 3/540. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x प्लस 31 जा x प्लस 30 मायनस x1 जा x डिवाइडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. x इंटू x प्लस 30 झालेले. टू बी कंटिन्यू. x ला x कॅन्सल झालं, बरोबर आहे ना. मग सांगा पुढे काय होणार आता. पटपट बोलायचं अगदी. इथे 30 राहिले डिवाइडेड बाय x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा दोघांना पण. बोला मग x स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू 3 ने डिवाइड करा. जातोय का भाग बघा. जातोय. 3 1 3 3 1 3 3 8 24 म्हणजे 1/180 राहिलं. 1/180. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x स्क्वेअर प्लस 30 ने इकडे मल्टिप्लाय 30 इंटू 180 आणि याने पलीकडे मल्टिप्लाय करा. x स्क्वेअर प्लस 30x. गुणाकार करू वाटलं तर करा, नाही तर राहू द्या, जाऊ दे, त्याने काय विशेष फरक नाही पडत. बघू पुढं. 18 दुनी 36 18 त्रिक 54 5400 एवढा मोठा गुणाकार आला. मला माहितीये तुम्हाला एवढ्या मोठ्याचे फॅक्टर पडत नाही. हा प्लस 5400 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस. हे बघा मायनस पण झाला. आता फक्त डोकं शांत ठेवून मला सांगा तुम्हाला जे फॅक्टर पाडायचे असे बॉक्स मध्ये ते या नंबरचे तर तुम्ही पाडू शकत नाही कारण तो बराच मोठा आहे. मग हे दोघं घ्या ना. हे लिहिलं काय आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहिलं काय, अर्थ तर एकच असतो ना. म्हणून 30 180. 30 चे फॅक्टर पाडूया. 31 जा 30. 180 चे फॅक्टर पाडूया. 92 जा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 60. बरोबर आहे. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 90. आता 90 आणि 60 मध्ये नक्की 30 चा फरक असतो का. असतो. फॅक्टर पडले. याचाच अर्थ या गणिताचे फॅक्टर काय आले 90 आणि 60 असे लिहायचे. प्लस मायनस साइन असेल तर फॅक्टरला सुद्धा प्लस मायनस. आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहा. जरासं पटपट बोला. x स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5400 इज इक्वल टू 0. टू बी कंटिन्यू. x इंटू x प्लस 90 60 कॉमन. हाच ब्रॅकेट पलीकडे x प्लस 90 x plus 90 as it is लिहिलं in another bracket x minus 60 is equal to 0. Separating the brackets x plus 90 is equal to 0 in another bracket x minus 60 is equal to 0. So x is equal to हा plus 90 पलीकडे गेल्यावर minus 90. ही व्हॅल्यू काय घडली बाळांनो अनएक्सेप्टेबल म्हणजेच काय अग्राह्य. पलीकडे x is equal to 60 आलं. याचाच अर्थ आमच्या वर्गात त्या दिवशी पहिल्या दिवशी किती मुलं होती 60. म्हणून इथं पूर्ण वाक्यात लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60. विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 60. दॅट्स ऑल. लिहून टाका चला पटकन. फळ्यावर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 14 हाय स्टार आहे. गणितातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त मी फळ्यावर लिहून घेतलेल्या आहेत. मिस्टर दिनेश यांचं असं एक शेत आहे रेक्टँग्युलर शेप मध्ये आणि मध्यभागी पाण्यासाठी त्यांनी स्क्वेअर शेप मध्ये एक पॉन्ड म्हणजे एक खड्डा खणलेला आहे की ज्यामध्ये पाणी साठतं. गणितात दिलेली माहिती अशी आहे की लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर फॉर्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस ऑफ इट्स ब्रेथ. माझं लक्ष दॅन शब्दाकडे होतं. दॅन नंतर कोण आला ब्रेथ. म्हणून इथं लिहायचं उत्तराला सुरुवात झाली लेट ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर यार्ड
किंवा रेक्टेंग्युलर फार्म, आयताकृती शेताची रुंदी x मीटर मानू. पुढे वाचा काय लिहिलेलं आहे, त्यांनीच लिहून दिलंय त्याची जी काही लेंथ आहे ती लेंथ ट्वाइस पेक्षा 10 ने मोठी आहे. याची ट्वाइस सांगा बरं, 2x, आणि 10 ने मोठी म्हणजे +10, ही लेंथ आहे. आलेली माहिती गणितात भरा. ब्रेथ काय कन्सिडर केली, x, म्हणजे इथून इथपर्यंतची बाजू x आहे, आणि लेंथ काय कन्सिडर केली बोला, 2x + 10 झाली. ठीक, पुढे जाऊया. आता त्यांनी साइड ऑफ पॉन्ड बद्दल एक शब्द दिलेला आहे. साइड ऑफ द पॉन्ड म्हणजे आज जे त्यांनी खड्डा खाणलाय ना त्याची बाजू किती आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ इट्स ब्रेथ. तो ब्रेथच्या 1/3 आहे, म्हणजे बोला 1/3 ऑफ ब्रेथ. बोला ब्रेथ x आहे, x ने 1/3 ला मल्टिप्लाय करा, x1 जा x/3, सोप्या भाषेत x/3 मीटर. तुमच्या समोर तिन्ही माप आली, ती माप फक्त लक्षात ठेवा. एक आहे x मीटर, दुसरा आहे 2x + 3 मीटर, सॉरी 2x + 10 मीटर, आणि दुसरा आलेला आहे x + 3 मीटर. आयताकृती शेताची ही रुंदी, ही लांबी, आणि आज जे त्यांनी तळ घेतलंय त्या तळ्याची बाजू ही तळ्याच्या रुंदीच्या 1/3 पट आहे असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजेच ते आलं 1/3x. ठीक आहे, इथपर्यंत मला तर सर्व समजलं. मेन वाक्य हे आहे बाळांनो जे गणितात बदल घडवणार आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की एरिया ऑफ द फार्म is 20 times the area of pond. तुम्हाला एवढं तर कळतंय का की बाहेर इथं आपली बाजू काय आली ती लिहून घ्या, x/3 मीटर आली. ठीक, बाहेरचा जो आकार आहे तो आयत आहे आणि आतमध्ये जो आकार आहे तो कोणता आहे, स्क्वेअर आहे. म्हणून आयताकृती शेताचे क्षेत्रफळ हे किती पट आहे बोला, 20 पट आहे. कुणाच्या, चौरसाकृती तळाच्या क्षेत्रफळाच्या. चौरसाकृती तळ्याचे किंवा खड्ड्याचे क्षेत्रफळ. ठीक, लहानपणापासून तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की कोणत्याही रेक्टँगलचा एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो, लेंथ इंटू ब्रेथ. बरोबर आहे. आणि 20 शब्द आपण तसाच लिहूया. कोणत्याही स्क्वेअरचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो, साइड इंटू साइड. हे असलं बेसिक तर सगळ्याला माहित असेल. मी हे एवढं सगळं का डिटेल लिहितो, गणित पाठ नसतं करायचं कधी. गणिताची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पुढचं सगळं जमेल. बोला लेंथ किती कन्सिडर केली आपण, 2x + 10, हे बघा इथे. आणि ब्रेथ किती आहे, x = 20. साइड किती मानली आतली बोला, x/3 + x/3 टू बी कंटिन्यू. x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2x² + 10 × h 10x = 20 as it is multiply by x²/9. डिवाइड वगैरे होत नाही, हे डिवाइड आहे, अलीकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 9 × 2x² कुठे गेलाय, = हा 9 इकडे आलाय, 20x². पुढे जाऊया.
9 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 9 टू जा 18x स्क्वेअर प्लस 9 10 जा 90x इज इक्वल टू 20x स्क्वेअर पुढे हा 90x जागेवर तसंच राहू द्या, हा प्लस 18 पलीकडे गेल्यावर काय होणार, मायनस 18x स्क्वेअर, इकडे शिल्लक राहिलं 2x स्क्वेअर आणि अलीकडे राहिलंय 90x. मग हा 90 पण पलीकडे टाकूया ना आपण, मग 90 ला जर पलीकडे टाकलं तर 2x स्क्वेअर मायनस 90x असं होईल. मग एक 2 मिनिट पहिल्यांदा सगळं टाकून घेऊया, इथूनच जास्त स्टेप वाढवाय नको, जरा गणित वेगळंच आहे. फळ्यावर बघा, हे सगळे नंबर पलीकडे टाका, म्हणजे हा 20x स्क्वेअर जागेवरच लिहिला, करा हे पलीकडे टाकत चला. हा प्लस 18 पलीकडे गेलं मायनस 18, प्लस 90 पाहिजे गेल्यावर मायनस 90, इथं 2x स्क्वेअर मायनस 90x इज इक्वल टू 0. सबट्रॅक्शन होत नाही, याचं फॅक्टरायझेशन मी शिकवलंय. 2x कॉमन घ्या, 2x जर तुम्ही कॉमन घेतला तर मला सांगा इथं काय राहिला, x मायनस 2 ने 90 ला डिवाइड केल्यावर 45 राहतं, x तर बाहेर आला इज इक्वल टू 0, म्हणजे 2x इज इक्वल टू 0, x मायनस 45 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 45 आणि इकडे इंटू 2 चं डिवाइड बाय 2, x इज इक्वल टू 0. आता मला सांगा x ची व्हॅल्यू 0 आली, पण ही अनएक्सेप्टेबल असणार, कारण लांबी रुंदी कधी 0 असते का तेव्हा, नाही ना, अग्राह्य झाली ही, म्हणजे x इज इक्वल टू 45 आलं. आता त्यांनी जे काही काढायला सांगितलंय ते आपण काढूया. या इकडे पहिल्यांदा ब्रेथ म्हणजेच रुंदी त्यांनी x मानली होती, ती 45 मीटर आली. लेंथ म्हणजेच लांबी दिसतंय का बघा सगळ्यांना, ती 2x प्लस 10 होती, म्हणजे 2 इंटू 45 प्लस 10. सांगा 2 इंटू 45 चं मल्टिप्लिकेशन 90 प्लस 10, ती 100 मीटर आली. आणि साइड ऑफ द पॉन्ड त्यांनी नाही काढायला लावली तरी आपण काढूया, x/3 तळ्याची बाजू x/3 म्हणजे 45/3 म्हणजे 15 मीटर आली. अशा पद्धतीने आपण तिन्ही उत्तरे काढली. ब्रेथ 45, इथे लेंथ 100 मीटर आणि साइड ऑफ द पॉइंट किती आली 15 मीटर. अशा पद्धतीने हे गणित संपलेलं आहे. समजलं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या. या गणितामध्ये ते काय म्हणतात, एक टाकी आहे आणि ती टाकी भरायला एक छोटा नळ आहे आणि एक असा मोठा नळ आहे. दोन्ही नळ एकदम जर चालू केले तर टाकी 2 तासात भरते. मात्र एक एक नळ जर एकाच वेळी चालू केला तर कोणाला जास्त वेळ लागणार, स्मॉलर टॅपला. मग स्मॉलर टॅपला किती आवर्स जास्त लागतात, 3 आवर्स जास्त लागतात. कोणापेक्षा, लार्जर टॅप पेक्षा. ठीक आहे. मग त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला की एका नळाने टँक भरायला किती वेळ लागेल ते सांगा. म्हणून आता बघा मी काय लिहिणार आहे, लेट टाइम टेकन बाय, दॅन शब्दानंतर बघा कोण आलाय, लार्जर टॅप. टाइम टेकन बाय लार्जर टॅप इज इक्वल टू x आवर्स. मोठ्या नळाला लागणारा वेळ 1 तास मानू. टाइम टेकन बाय स्मॉलर टॅप, लहान नळाला लागणारा वेळ 3 तास जास्त म्हणजे x + 3 आवर्स मानू. मग आता मला सांगा, मी तुम्हाला शिकवलं होतं की समजा ही एक कॅडबरी आहे. नेहमी कॅडबरीचं एक्झाम्पल अशामध्ये लक्षात ठेवायचं. जरी ही कॅडबरी 5 असली, 5 तुकडे आहेत ना, आणि मी एका तासात एकच तुकडा खाल्ला, तर मला सांगा मी एका तासात किती काम केलं. याला 1/5 असे लिहितात. त्या नियमानुसार जरी टाके भरायला एवढे तास लागत असले तरी एका तासात किती टाकी भरली, त्याला असं लिहितात
लेट टँक फिल्ड बाय लार्जर टॅप इन 1 hour. एका तासात मोठ्या नळाने किती टाकी भरली असं म्हणलं की याच्या उलट करायचं, म्हणजेच 1/x. एका तासातलं काम आहे ते. तेच वाक्य खाली बोला, टँक फिल्ड बाय स्मॉलर टॅप इन 1 hour. असं लिहिलं की इथं याच उलट करायचं, 1/x + 3. लक्षात येतंय? मराठी मीडियम मध्ये ही माहिती अशा पद्धतीने लिहायची. आता मला सांगा त्यांनी काय लिहिलंय, दोन्ही नळ एकदम चालू केले, बोथ टॅप्स आर ओपन, तर 2 तास लागतात. मग हे बघा, हा मोठा नळ आहे लार्जर टॅप, हा स्मॉलर टॅप, दोन्ही एकदम चालू केल्यावर 2 तास, म्हणजे एका तासात किती, म्हणजे सोप्या भाषेत हा टाइम पण उलटा करायचा, तो आला 1/2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x + 3 1 जा x + 3, x 1 जा x, याने इकडे मल्टिप्लाय केलं, खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन, x × x + 3 = 1/2. x ला x कॅन्सल वगैरे होणार नाही, x 2x + 3, खाली मल्टिप्लिकेशन करा, x² + 3x = 1/2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 × 2x + 3, 2 ने इकडं आणि याने पलीकडं, 1 × x² + 3x. टू बी कंटिन्यू, 4x + 6 x² + 3x. ही संपूर्ण लाईन दिसते ना, हीच पलीकडे नेऊन टाका, म्हणजेच x² + 3x - 4x - 6 = 0. x² - x, ह्या दोघांची वजाबाकी -x आली बघा, -6 = 0. मल्टिप्लिकेशन 6 आणि डिफरन्स फक्त 1 चा असला पाहिजे, 3 2 जा 6, मायनस 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 प्लस, आलेल्या फॅक्टर मधल्याबद्दल. फॅक्टरायझेशन येतं आता सगळ्यांना. दोन्ही पैकी एक ब्रॅकेट पॉज, 0 सेपरेट केला, हा -3 पलीकडे गेल्यावर +3 +2 चा -2, ही व्हॅल्यू अनएक्सेप्टेबल झाली. आता खाली पूर्ण वाक्यात आपण फक्त ही 2 स्टेटमेंट त्यांनी लिहायला सांगितलेली असतात. मग लार्जर टॅपला x आवर्स लागले होते, x चं उत्तर आपलं 3 आवर्स आले, आणि स्मॉलर टॅपला 3 + 3 म्हणजे फायनल आन्सर काय येणार बोला, 6 आवर्स लागले. मराठीवाल्यांनी ही वाक्य लिहायची, मोठ्या नळास लागलेला वेळ 3 तास, लहान नळाला लागलेला वेळ 3 + 3 6 तास. अशा पद्धतीने आपण इथली संपूर्ण 11 ते 15 एक्झाम्पल घेऊन झाली. पुढच्या लेक्चरला आपण पीडीएफ ला सुरुवात करू. याच पद्धतीची बोर्डालाही अनेक एक्झाम्पल आलेली आहेत. दोघांना एवढा वेळ लागतो तर एकाला किती वेळ लागेल, तीही एक्झाम्पल आता आपण त्या पीडीएफ मध्ये सापडतील, तशी तशी डिस्कस करत जाऊ. यानंतर मी तुम्हाला तो 2.10 नावाचा एक मोठा पीडीएफ पाठवलाय, सगळे वर्ड प्रॉब्लेम आहे, फिक्स त्यातलेच बोर्डाला येतात. ते आता आपण घेणार आहे लेक्चर नंबर जे काय सुरू होईल तेव्हापासून. भेटूया लेक्चर नंबर 20 मध्ये नवीन गणितांसोबत.